हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो अद्वितीय शूर आणि स्वाभिमानी राजा. ध्येयासाठी आणि धर्मासाठी हौतात्म्याला आलिंगन देणारा एक निर्भीड आणि बेदरकार नेता. पण आजही इतिहासातील काही पानांमधून छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक रंगेल, अय्याश आणि सतत दारूच्या नशेत असणारा एक खलपुरुष म्हणून रंगवलेला आहे. ज्या परमवीराने जीवाचं रान करून स्वराज्य वृद्धी केली, एकाच वेळी पोर्तुगीज, सिद्धी, मुघल आणि अंतर्गत राजकारणाला आपल्या लढवय्या स्वभावानुसार सतत धूळ चारली, त्या माणसाची ही अशी बदनामी नक्की कोणी केली? कोण होतं ज्यांनी या बदनामीची सुरुवात केली? पाहूयात आजच्या व्हिडिओत. 14 मे 1657 पुरंदर गडावर सकल सौभाग्य संपन्न वज्रचूडेमंडित सईबाईंनी एका महारुद्राला जन्म दिला. कदाचित आपल्या लाडक्या वडील भावाची आठवण म्हणून शिवाजी महाराजांनी या तान्ह्या बाळाचं नाव संभाजी असे ठेवलं. संभाजीराजांचा जन्म झाल्यावर सईबाई पुढे 2 वर्ष अंथरुणाला खेळून होत्या आणि दुर्दैवाने या रोगातून त्या उठल्याच नाहीत. अखेर आईविना पोरक्या झालेले या लेकराचा सांभाळ संभाजीराजांच्या आजी जिजाऊबाई साहेब आणि इतर माता म्हणजे सोयराबाई, सगुणाबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई आणि काशीबाई या सगळ्या करू लागल्या. शिवरायांनी सुद्धा संभाजीराजांकडे आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या प्रगतीकडे जातीने लक्ष घातलं होतं. केशव भट आणि उमाजी पंडित हे संभाजीराजांचे शिक्षक होते. शंभूराजे घोडा, हत्ती चालवणं, तलवार विद्या, काव्यालंकार, शास्त्र, पुराणे, संगीत, धनुर्विद्या या सगळ्या विद्यांमध्ये तरबेज होते. संस्कृत या भाषेवर सुद्धा संभाजी महाराजांचं विशेष प्रभुत्व होतं. अवघ्या 9व्या वर्षी शिवाजी महाराज शंभूराजांना आग्र्याला सोबत घेऊन गेले होते. म्हणजे 9व्या वर्षापासूनच संभाजीराजांना राजनीतीचे धडे मिळायला लागले होते. एक 9 वर्षांचा मुलगा काही तास काही आवाज न करता, चुळबुळ न करता मिठाईच्या पेटाऱ्यात कसा बसला असेल? यावरून संभाजी महाराजांच्या ठायी असलेल्या संयम, जबाबदारी, शौर्य अशा बऱ्याच गुणांची आपल्याला कल्पना करता येऊ शकते. 1671 पासून शिवाजी महाराजांनी शंभूराजांना प्रत्यक्ष राजकारणात सहभागी केलं. त्यांना स्वतंत्र लेखनिक अर्थात क्लार्कसुद्धा दिला. 6 जून 1674 शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर होऊन छत्रपती झाले. त्यावेळी त्यांनी संभाजी महाराजांना युवराज म्हणून अभिषेक करवला. 9 सप्टेंबर 1675 इंग्रज अधिकारी सॅम्युअल ऑस्टिन शिवाजी महाराजांना भेटायला आला. त्यावेळी संभाजीराजे छत्रपतींच्या बाजूला बसलेले होते. अर्थात ते प्रत्यक्ष राजकारणात सामील होऊन छत्रपतींकडून शिक्षण घेत होते. म्हणजेच शंभूराजांच्या वयाच्या 17व्या वर्षांपर्यंत त्यांच्याबाबत एकही अपशब्द किंवा त्यांच्यावर त्यांचं चारित्र्य हनन करणारा एकही आरोप झालेला नाही. उलट ॲबे कॅरेसारख्या फ्रेंच प्रवाशाने त्यांचं कौतुकच केलेलं आहे. तो म्हणतो, शिवाजीराजांनी 10,000 अशा शूर सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या म्हणजेच संभाजी महाराजांच्या ताब्यात दिला होता. हा म्हणजे संभाजी महाराज लहान असले तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीला साजेल असे शूरवीर आहेत. शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल बापाबरोबर राहून तो म्हणजे संभाजी महाराज युद्धकलेत तरबेज झालेले असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करू शकतील इतके ते तयार झालेले आहेत. ते मजबूत बांध्याचे असून अति स्वरूपवान आहेत. सैनिकांचे त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते शिवाजी महाराजांसारखाच मान त्यांनाही देतात. फरक इतकाच की ह्या सैनिकांना संभाजी महाराजांच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. ते आपल्या कर्तबगारीचं सारं श्रेय या छोट्या सेनापतीला देतात. मग चहूबाजूंनी शंभूराजांवर स्तुतीसुमनं उधळली जात असताना या बदनामीची सुरुवात नक्की झाली कशी? तर जानेवारी सन 1676 शिवरायांची तब्येत खूप बिघडली. महाराजांच्या मस्तकात असह्य वेदना होत होत्या आणि याच वेळी महाराजांच्या शत्रूंनी डाव साधला. ते दुसरे तिसरे कोणी नसून इंग्रज होते. 17 जानेवारी 1676 इंग्रजांच्या पत्रात ते म्हणतात, शिवाजी महाराजांच्या एका मुख्य ब्राह्मणाच्या मुलीशी संभाजी महाराजांनी व्यभिचार केला. तिला भेटायला गडाखाली जायचं त्याने अर्थात संभाजी महाराजांनी न सोडल्यास त्यांचा कडेलोट करण्याचा हुकूम शिवाजी महाराजांनी दिल्याचे ऐकून संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना विषप्रयोग केला आहे असं कित्येक लोक बोलतात. शिवाजी महाराज आजारी होते आणि त्यांचा आजार मुख्यतः त्यांच्या डोक्यातील भयंकर कळांमुळे होता. कारण त्यांचा मेंदू बहुतेक कुजलेला होता.
इतकं आम्हाला खात्रीपूर्वक माहीत आहे. डेप्युटी गव्हर्नरला ही बातमी सिद्दी संबूळ म्हणजे जंजिऱ्याच्या सिद्धीच्या नोकराने सांगितलेली आहे. शिवाजी महाराजांच्या केवळ आजारावरून इंग्रजांनी जंजिऱ्याच्या सिद्धीला गाठीशी धरून संभाजी महाराजांची बदनामी करायला कशी सुरुवात केली ते या पत्रातून अगदी स्पष्ट दिसून येईल. या पत्रात एका ठिकाणी इंग्रज म्हणतायत की कित्येक लोक असं बोलतात, तर दुसरीकडे म्हणतात की आम्हाला खात्रीलायक हे माहीत आहे. आजचं 21वे शतक असो की शिवरायांचं 17वं शतक असो, अफवा ह्या अशाच पद्धतीने पसरवल्या जातात. ज्यावेळी रणांगणावर शस्त्र निरुपयोगी होतात त्यावेळी शत्रू हातातल्या लेखणीने आपल्या शत्रूच्या शिलावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करतो. बरं, यापुढे शिवाजी महाराज बरे होऊन दक्षिण दिग्विजयासाठी कूच करेपर्यंत संभाजी महाराज हे रायगडावरच होते. तेव्हा नाही शिवरायांनी संभाजी महाराजांचा कडेलोट केला. एवढंच काय, संभाजी महाराजांनी शिवरायांना विषप्रयोग केला म्हणून कोणतीच शिक्षा शिवरायांनी त्यांना का दिली नाही? म्हणजे ही निव्वळ थापच होती. व्यभिचार म्हणजेच बदअमल. या बदअमलासाठीच शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला होता. शिवाजी महाराजांसारख्या निपक्षपाती राजाने स्वतःच्या मुलानेच अशी चूक केल्यानंतर त्याला शिक्षा न करायचा अपवाद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या अर्थी शिवरायांनी संभाजी महाराजांना काहीच शिक्षा केली नाही, अर्थात संभाजी महाराजांनी असा काहीच गुन्हा केला नव्हता हे सिद्ध होतं. इंग्रजांनी या बदनामीची सुरुवात केली असली तरी पुढे औरंगजेबाच्या दरबारी इतिहासकाराने साकी मुस्तेद खानाने सतत काफर बच्चा, विलासात रमलेला, दारूच्या नशेत असलेला असं मासिरे आलमगिरीत कित्येक ठिकाणी म्हणून संभाजी महाराजांच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न केला आहे. औरंगजेबाचा अजून एक इतिहासकार खाफी खान म्हणतो की संभाजी महाराज रायगडावरील पाणवठ्यावर येणाऱ्या स्त्रियांची छेड काढत असत. हे असले निराधार आरोप स्वराज्याच्या या दुसऱ्या छत्रपतीवर औरंगजेबाच्या इतिहासकारांनी केलेले आहेत. शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कष्टाने वृद्धिंगत केलं. औरंगजेबाने 1681 साली दक्षिणेत येऊन स्वराज्यावर हल्ला केल्यानंतर अहोरात्र समरांगणावर आपलं रक्त सांडणाऱ्या छत्रपतीला विलासात घालवायला वेळ तरी कुठून मिळणार होता हो? पण याचा विचार न करता या समरांगणावरील अपराजित योद्ध्याला बदनाम करून त्याच्या हौतात्म्याला लांछन लावण्याचा प्रयत्न सतत त्याच्या शत्रूंनी केला. दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीवरून आजही ज्यावेळी महाराष्ट्रात वाद निर्माण होतो तेव्हा या इंग्रज, मुघल आणि खाफीखानसारख्या लोकांकडे कान्हा डोळा करून आपण आपल्यातच भांडत राहतो. आपण अजूनही या जातीच्या लोकांनी संभाजी महाराजांविरुद्ध कट रचले आणि या जातीच्या लोकांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं यावरच अकारण वाद घालून इंग्रज, मुघल, खाफीखान यासारख्या मुख्य आरोपींकडे दुर्लक्ष करतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्याने पेटून उठून महाराष्ट्राने क्रूरकर्म्या औरंगजेबाला याच महाराष्ट्रात गाडलं होतं. पण ज्यावेळी हा घातक जातीवाद विसरून पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र एक होऊन स्वराज्यासाठी उभा राहील त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या हौतात्म्याचं सार्थक झालंय असं खऱ्या अर्थाने वाटेल. धन्यवाद.